नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो. तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या असतात. तर श्रावणी सोमवारचे 3 श्रावणी सोमवार झालेले आहे आणि 4था श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे. तर ज्यांनी कोणी अजूनही भगवान शिवशंकरांच्या सेवा केल्या नसतील तर त्यांनी अवश्य भगवान शिवशंकरांच्या सेवा या श्रावण महिना संपण्याआधी कराव्या. तर या महिन्यामध्ये ज्याही काही आपण सेवा करत असतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला होतील तितक्या सेवा करायच्या असतील. पण काही कारणामुळे जर कोणाच्या सेवा राहिल्या असतील, सेवा करणं जमलं नसेल तर त्यांनी अवश्य हा श्रावण महिना संपण्याआधी या सेवा करून घ्याव्या. तर यावर्षी श्रावणी सोमवारचे एकूण 5 श्रावणी सोमवार आलेले आहे आणि त्यामुळेच आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवा करण्यासाठी अजून जास्त वेळ मिळणार आहे. तर अवश्य तुम्ही या श्रावणी सोमवारी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जमतील त्या सेवा भगवान शिवशंकरांच्या कराव्या. तर 4थ्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करावी, शिवामूठ काय आहे, यासोबतच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपायही करायचा आहे. तर तो कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर 26 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे 4था श्रावणी सोमवार आणि त्यासोबतच याच दिवशी आलेली आहे गोकुळाष्टमी. तर खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे. तर 3 श्रावणी सोमवारी आपण ज्याप्रमाणे पूजा केली तर त्याचप्रमाणे आपल्याला याही सोमवारी पूजा करायची आहे. तर नेहमीप्रमाणे याही सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाचीही स्वच्छता करायची आहे. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना प्रथम पाण्याने 11 वेळा, त्यानंतर दुधाने 11 वेळा आणि परत पाण्याने 11 वेळा अभिषेक करायचा आहे. त्यासोबतच कोणी चंदनाने अभिषेक करतं तर कोणी पंचामृताने. तर ज्याला जसं जमेल तसं अभिषेक तुम्ही करू शकता. तर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर फक्त पाण्यानेही अभिषेक केला तरीही भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात. त्यासोबतच भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक केला तर यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते, धनप्राप्ती होते असे म्हटले जाते. तर तुम्हाला या दिवशी ज्या वस्तू मिळतील तर त्या वस्तूने तुम्ही अभिषेक करू शकता. यासोबतच भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर भगवान शिवशंकरांना ज्या प्रिय वस्तू आहे तर त्याही तुम्हाला अर्पण करायच्या आहे. यासोबतच तुम्हाला रुद्राभिषेक करायचा असेल तर तोही तुम्ही या दिवशी करू शकता. तर गळती ठेवून महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करू शकता किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करूनही तुम्ही अभिषेक करू शकता. आणि तुम्हाला या सेवा जमत नसतील तर फक्त तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जितका जमेल तितका जप करून अभिषेक करू शकता. त्यानंतर शिवपिंड कोरडी करून ताम्हनामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावायचं आहे. त्यासोबतच धोत्र्याचं फूल, फळ मिळेल तर तेही अर्पण करा, पांढरे फुलं अर्पण करा, कापसाचे वस्त्रही अर्पण करा. यासोबतच बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर भगवान शिवशंकरांची 108 नावं घेऊनही प्रत्येक नावाला तुम्ही एक बेलपत्र अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर या श्रावणी सोमवारी म्हणजेच 4थ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे जवस. तर ही मूठ तुम्ही थोडीशी ओली करून ही मूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवपिंडीवरती. तर बघा, प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करत असतो. तर हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. तर थोडी तरी आपण दान केलं तर त्याचे पुण्य आपल्याला मिळते, चांगले कर्म आपल्याला मिळते. तर तुम्ही जी शिवामूठ शिवपिंडीवर अर्पण केलेले आहे, दान केलेले आहे, तर ती दुसऱ्या दिवशी त्यामध्ये अजून थोडीशी भर घालून तुम्ही ती कुणाला म्हणजेच गरजूंना देऊ शकता. ज्यांना खूप गरज आहे तर त्यांना तुम्ही दानही करू शकता. यासोबतच तुम्हाला या दिवशी 21 जवसाचा हा एक उपाय करायचा आहे. तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा 21 जवसाचा उपाय करायचा आहे. तर 21 जवस घ्यायचे आहे आणि ते अखंड असावे, तुटलेले किंवा खराब झालेले नसावे. तर 21 जवस घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे 21 जवस आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर 16 वेळा कमलात्मक मंत्र पठण करायचं आहे. आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र पठण केल्यानंतर ते जवस आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. तर यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहते आणि आपले आरोग्यही चांगले राहते.
हे सर्व झाल्यानंतर आपल्याला कापूर आरतीही करायची आहे. तर भगवान शिवशंकरांची जीही कोणती तुम्हाला आरती येत असेल तर ती आरती म्हणायची आहे. तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला चौथा श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे आणि शिवामुठंही अर्पण करायचे आहे. त्यासोबतच 21 दिवसांचा हा उपाय पण करा. अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन तुम्हाला प्राप्त लक्ष्मी स्थिर राहील तुमच्या घरामध्ये. तर अवश्य तुम्ही हा उपाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.